जुळी बाळं आहेत आणि आनंदापेक्षा भीती वाटते. तर काही गैरसमज असतात जेव्हा ट्विन प्रेग्नन्सी असते. पहिला गैरसमज म्हणजे ट्विन प्रेग्नन्सी आहे म्हणजे सिझरच करावं लागेल. खरं असं नसतं. हे सगळं बाळाच्या आईच्या कंडिशनवर डिपेंड असतं. जर पहिलं बाळ डोक्याकडून असलं तर नॉर्मल डिलिव्हरी होण्याचे चान्सेस जास्त असतात. पण फायनली हे सगळं बाळाची पोझिशन, आईची परिस्थिती व बाळाचं वजन ह्याच्यावर डिपेंड असतं. दुसरा गैरसमज, 9 महिने आता झोपून राहावं लागेल. खरं असं नसतं. 9 महिने कंप्लीट बेड रेस्टची गरज ही फक्त काही स्पेसिफिक पेशंट्सला असते, ज्यांना डॉक्टरांनी हा सल्ला दिलेला असतो. पण सगळ्यांनीच स्ट्रिक्टली बेड रेस्ट घ्यावं असं नाही. थोडी हालचाल करणं महत्त्वाची आहे. या उलट जर नाही केल्यास तुम्हाला रक्ताच्या गुठळ्यांचा त्रास व त्याचा धोका वाढू शकतो. गैरसमज तिसरा, आता मला तिघांच्या वाटचं खावं लागेल, मी व माझी 2 बाळं. तर असंही नसतं. तुम्हाला किती प्रमाणात खातोय ते महत्त्वाचं नाही आहे. तुम्ही काय पोषण घेताय ते महत्त्वाचं आहे. जसं की तुमच्या जेवणामध्ये प्रोटीन असलं पाहिजे, आयर्न असलं पाहिजे, कॅल्शियम असलं पाहिजे व बाकीचे मल्टीव्हिटॅमिन्स गेले पाहिजे.